जालन्यात पोलिसांचा थरारक छापा। तीर्थपुरीतील जुगार अड्ड्यावर 32 जणांना बेड्या, 42 लाखांचा मुद्देमाल जप्त। भाग्यवान शिवारात स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांची मोठी कारवाई। जालना जिल्ह्यातून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे। तीर्थपुरी परिसरातील भाग्यवान शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि तीर्थपुरी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 42,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांना तीर्थपुरी घनसावंगी रोडवरील भाग्यवान शिवारात बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला। कल्याण बाबूराव चिमणे नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीच्या जागेत हा जुगार अड्डा थाटला होता। झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ या ठिकाणी जोरात सुरू होता। पोलिसांनी धाड टाकताच तिथे एकच खळबळ उडाली। जुगार चालकासह 32 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले। पोलिसांनी घटनास्थळावरून 4 कार, 22 मोटरसायकली, 28 मोबाईल आणि 68,720 रुपये रोख असा एकूण 42,43,640 रुपयाचा ऐवज हस्तगत केलाय। पकडण्यात आलेले आरोपी घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी आणि आसपासच्या गावातील रहिवासी आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव, तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, राजेंद्र वाघ आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। जालना पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले।